नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऑल अबाउट ॲग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 10 जून 2024 आणि आज आपली मक्काची लागण फायनल झाली। तर आपण मक्काची लागण ही पट्टा पद्धतीने केलेली आहे, ज्यामध्ये आपण 18x36x8 हे अंतर निवडलेलं आहे। म्हणजे 18x36 अंतर करण्यासाठी आपण सरसगट 18 इंचांनी सरी मारून घेतली, त्यापैकी 2 सऱ्या लावल्या, 1 सरी सोडून दिली, परत 2 लावल्या, 1 सोडून दिली। अशा पद्धतीने आपलं 18x36चं अंतर कंप्लीट झालं। आणि 8 इंच करण्यासाठी आपण टोकन यंत्रावर 2 ब्यातील जे अंतर आहे ते 8 इंच सेट केलेलं होतं। तर अशा पद्धतीने आपली मक्काची लागण आज फायनल झाली। तर मक्का लागणीसाठी आपण पायनर कंपनीचं P3524 या व्हरायटीची निवड केलेली आहे आणि बेसल डोसमध्ये आपण 10-26-26 या खताचा वापर केलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण मागच्या वर्षी पण मक्काची लागण केली होती, परंतु पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे आपल्याला मक्काला कणस भरण्याच्या वेळेस पाण्याचे नियोजन करता आले नाही। त्यामुळे पट्टा पद्धतीत नेमके मक्काचे एकरी किती ॲव्हरेज मिळते तर हे आपल्याला काही समजले नाही। त्यामुळे आपण यावर्षी परत एकदा आपण पट्टा पद्धतीने मक्काची लागण केलेली आहे आणि यावेळेस पावसाने सुरुवातीला जोरदार हजेरी लावल्यामुळे छोटे मोठे बांधारे जे ते पण पूर्ण भरलेले आणि विहिरींना पण पाणी वाढलेलं आहे। त्यामुळे आपल्याला यावर्षी मक्काला सर्व नियोजन हे काटेकोरपणे करता येणार आहे। तर पट्टा पद्धतीमध्ये नेमकं मक्काचं ॲव्हरेज किती मिळणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच। आणि या मक्काची सर्व अपडेट म्हणजे खताचं नियोजन, फवारणीचं नियोजन, पाण्याचं नियोजन याची सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पट्टा पद्धतीमध्ये मक्याचं नेमकं एकरी किती ॲव्हरेज मिळतं हे तुम्हाला पण समजेल। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारची शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।